पायलट व्हायचं स्वप्न होतं तुमचं. होय. तर मग पायलट होता नाही आलं. तर मग कसं वाटलं तेव्हा मग? फार वाईट वाटलं. हं, कारण हं. म्हणजे आता इतकी मॅच्युरिटी त्या वयामध्ये नव्हती. बरोबर आहे. खूप वाईट वाटलं कारण जवळपास 3री-4थी पासून माझं ते स्वप्न होतं, ओके. की आपण एअर फोर्समध्ये पायलट व्हायचं म्हणून. बरोबर. म्हणजे तेव्हा हेही माहीत नव्हतं, की मुलींना अ, त्यावेळेला एन-डी-एमध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रवेश नव्हता. तो आता बरोबर. नुकताच सुरू झालेला आहे. पण आपल्याला पण एअर फोर्समध्ये पायलट व्हायचं असं स्वप्न होतं आणि मग पुढे 9वी-10वी ला असताना चष्मा लागला हं, हं. आणि मग ते स्वप्न भंगलं, अच्छा. की आता चष्मा लागला, आता नाही जाता येत, सैन्यामध्ये नाही जाता येत असं असताना बरोबर. आणि मग खूप वाईट वाटलं. पण मी तोच विचार केला, की ठीक आहे ना, ते नाही करता आलं तरी आपल्याला आणखी काय करता येऊ शकेल. बरोबर आहे. आणि खरं तर त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून मी आय-पी-एस हे स्वप्नही ठेवलेलं नव्हतं. बरोबर मी आहे. नंतर बायोटेक्नॉलॉजी केलं. बरोबर आहे. त्यानंतर मी एल-एल-बी साठी प्रवेश घेतला आणि ते करत असताना यू-पी-एस-सी विषयी माहिती मिळाली बरोबर आहे. आणि माझा रँक असा मिळाला, की मी पुन्हा युनिफॉर्म्ड सर्व्हिसेसमध्ये आले. एक्झॅक्टली.